योगाला आपली जीवनशैली बनवा. निरोगी आयुष्यासाठी योग साधनेला अंगीकारा. आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव. योगाला आपली जीवनशैली बनवा. प्रत्येकाने किमान 1 तास तरी योग साधना करा. लहानपणापासून तर थोरांपर्यंत सर्वांनी योग साधनेत सहभागी होऊन निरोगी जीवन जगण्याचा मार्ग योग साधना निवडा, असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे. 11व्या आंतरराष्ट्रीय योग कार्यक्रमासंदर्भात माहिती देत असताना बुलढाणा येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव बोलत होते. आंतरराष्ट्रीय योग दिन भारतामध्ये आंध्र प्रदेश विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे आरोग्य मंत्री सत्यनारायण यादव उपस्थित राहणार आहेत. तर भारतातील 1 लाखाहून अधिक ठिकाणी एकाच वेळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. योगाला आपली जीवनशैली बनवा. दररोज आपल्या जीवनामध्ये योगाला स्थान द्या. आपण सगळ्या विषयाला अनेक दिवसभराचे आपले 12 तास, 14 तास, 18 तास वेळ देतो. आपण त्यातला 1 तास स्वतःला द्या आणि किमान 1 तास तरी दिवसातून सकाळी तुम्ही योगा करा. अशा प्रकारचं आव्हान अतिशय नम्रपणाने मी सगळ्या नागरिकांना, माता बहिणी म्हणजे लहानापासून वयोवृद्धापर्यंत आणि सगळ्या माता भगिनींना सुद्धा करतो की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल आपल्या घरी करा, आपल्या छतावर करा, सार्वजनिक ठिकाणी जाऊन जिथं होत असेल तिथे करायचं असेल करा, पण योगाला आपल्या जीवनामध्ये स्थान देऊन त्याला आपली जीवनशैली बनवा. 21 जून 2025 हा जागतिक योग दिवस, इंटरनॅशनल योग दिवस ज्याला आपण म्हणतो, त्याच्या संदर्भामध्ये आपण आज या ठिकाणी सर्व मीडियावाले, इलेक्ट्रॉनिक असतील, प्रिंट मीडिया असेल, आपण सगळ्यांना या ठिकाणी, सोशल मीडिया असेल, सगळ्यांना आपण त्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 2014ला ज्यावेळेस संयुक्त राष्ट्र परिषदाची बैठक झाली त्याच्यामध्ये जवळपास 170 देशांचे प्रतिनिधी हजर होते आणि त्या बैठकीमध्ये आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा विषय मांडला की बा योग हा सगळ्यांसाठी हितकारक आहे, आरोग्यासाठी चांगला आहे आणि योग हा कुठलाही आजार होऊ नये म्हणून योगा अनेक लोक त्या ठिकाणी करतात, केला पाहिजेत आणि म्हणून त्यांनी तो विषय मांडला आणि विशेष म्हणजे सर्व 170 देशांनी त्याचं समर्थन देत 21 जून ही तारीख त्या ठिकाणी निवडण्यात आली. मला वाटते 21 जून हा दिवस वर्षातला सगळ्यात मोठा दिवस त्या ठिकाणी असतो. त्या दिवसाचं वैशिष्ट्य पण आहे आणि म्हणून 21 जून ही योगासाठी त्या ठिकाणी पूर्ण जगामध्ये त्या दिवशी 170 पेक्षा जास्त देशात हा जागतिक योग दिवस त्या ठिकाणी मनवला जातो. या मागचा मोदी साहेबांचा जो हेतू होता की योग ही आपल्या भारत देशाची खोज आहे, म्हणजे निर्मिती आहे. आपल्या देशामधल्या ऋषी मुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या करून योग साधनेतून आणि अध्यात्माची त्याला जोड देऊन या योगाची निर्मिती त्या लोकांनी केलेली आहे. पण मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या परकीयाचे आक्रमणं झाले, परकीयाच्या सत्ता आपल्यावर आल्या आणि आपल्या ज्या देशाचा आयुर्वेद असेल, योगा असेल, हे जे काही ट्रेडिशनल होते आपल्या, तर याच्यावरती मात्र मग त्यांना थोडा दाबण्याचा प्रयत्न म्हणा किंवा राजाश्रय त्याला मिळाला नाही. स्वातंत्र्यानंतरही बरीच वर्ष आपल्या याला योगाला, आयुर्वेदाला आणि जे आयुषमधले ट्रेडिशनल औषधी आहेत, आपल्या पारंपरिक औषधी उपचार पद्धती, याला राजाश्रय मिळाला नाही. पण 2014मध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा या देशामध्ये आयुष मंत्रालयच नव्हतं आणि म्हणून याच्यामध्ये आयुष मंत्रालय सुरू करण्यात आलं. आयुष मंत्रालय म्हणजे या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत ए म्हणजे आयुर्वेदा, वाय म्हणजे योगा, यू म्हणजे युनानी, एस म्हणजे सिद्धा आणि एच म्हणजे होमिओपॅथी. योगा आणि नॅचरोपॅथी ते जॉईंट आहे. योगा, नॅचरोपॅथी हे इतके विभाग या आयुषमध्ये येतात. त्यांचा एक एक अक्षर घेऊन हा शब्द तयार झालेला आहे. आता बऱ्याचशा लोकांना आयुष म्हणजे आपल्याही लोकांना नेमकं काय कळत नाही, म्हणून जर मी त्याचा विस्तार करून सांगला की हे सगळे विभाग आणि हे सगळे ट्रेडिशनल औषधी आहेत.
युनानी असेल, होमिओपॅथी असेल, नॅचरोपॅथी असेल, योगा असेल, आयुर्वेदा असेल, सगळं